हा बघा, ह्या माझ्या शाळेतल्या मैत्रिणी. अरे चालूच कर. हे मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये. मी आहे हर्ष पाटील. तुम्हाला तर माहितच आहे. आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे आज माझ्या मित्राचा बहिणीचा साखरपुडा आहे आणि आज मी तिथेच जाणार आहे. तर तुम्ही पण या माझ्या जोडीला आणि एन्जॉय करा हा नवीन ब्लॉग. मित्रांनो, किचन मध्ये आला तेव्हा बघितलं तर काय की ताई माझ्यासाठी ब्रेड पिझ्झा बनत आहे. तर चला बघूया काय रेसिपी आहे ब्रेड पिझ्झाची. थोडी टाकली पिझ्झा टॉपिंगची चटणी, त्याच्यात अजून ॲड केलं मेयोनीज, चीजचे तुकडे ॲड केले आणि घार 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 मिक्स करायला सुरुवात. त्यानंतर ब्रेडवरती परत चटणी लावून त्याच्यावर बनवलेलं मिक्सचर टाकून त्याच्यावर चीजच्या तुकड्यांनी मस्त सजवलं आणि थोड्याच वेळात त्याला ओव्हनमध्ये टाकून दिलं. तयार झालेलं आहे. आता आपण टेस्ट करून बघूया कसं झालं ते. ब्रेड पिझ्झा. पप्पा खात कशाला नाही तुम्ही? कसं झालंय? थँक्यू. ओवर एक्टिंग के 50 रुपये कट करू. हॅलो मित्रांनो, आम्ही आता साखरपुड्याला बर्फ लागतो तुम्हाला माहीत आहे. तिथे जण आम्ही बर्फ घ्यायला आले तिथे. दीपेशला इथे ड्रॉप केला आम्ही बर्फासाठी आणि आता परत गेला कपडे फुटिंगला द्यायला. सर्व टायमावरच आहे. संध्याकाळी 4चा साखरपुडा आहे. अजून काही जास्ती तयारी झाली नाही. आपली गाडीवर आपली सुंदरीच्या जोडीला आपण बसलेले आहे. प्लॅनमध्ये थोडासा चेंज केला. पहिला दुसऱ्या ठिकाणी जाणार होतो, पण नंतर विचार केला की पहिला बर्फ घेऊन ठेवतो, नंतर दुसऱ्या ठिकाणची कामं करूया. हॅलो. पेढे वगैरे घेतले आणि थोडीशी आता गरमी आहे म्हणून रसमलाई प्यायला लागलं. बाय द वे, ही रसमलाई परागने मागवलेली आहे. आता ही रसमलाई एन्जॉय करतो, नंतर बघूया पुढे काय होते ते. हे बघा मित्रांनो, कपडे इस्त्री करण्याचा टाईम बघा. 4चा साखरपुडा आहे ना, आता कपडे इस्त्री करतो.
2 वाजलेले आहेत. सर्व गोष्टी घेऊन झालेल्या आहेत आणि तुमच्यासाठी हा खाडीचा व्ह्यू. कोणती खाडी आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी घरी चाललाय. मित्रांनो घरी आल्यावर बघा कोण, चिऊ आले. चिऊ 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 कशावर ते चिऊ चिऊ रडायला लागली. मित्रांनो करपुड्याचा टाईम झालेला आहे. भटजीबा आलेला आहे. नवरीचा मामा आणि नवऱ्याचा मामा यायचा बाकी आहे. नवरा पण आलेला आहे, बघू शकता तुम्ही. चला रिंग्स एक्सचेंज झालेल्या आहेत. केक कटिंग होत आहे आता. हा बघा ह्या माझ्या शाळेतल्या मैत्रिणी. अरे चालू कर. चालू आहे. डोलीटाईचा साखरपुडा झालेला आहे. सगळे फोटो काढायला आलेत. कॉंग्रॅच्युलेशन भाऊजी. कसं वाटते? साखरपुडा संपला आणि मी घरी आला तर मला बघायला काय मिळते तर मम्मीने चिकन बनवायला लावले. कुठलं चिकन बनवते? ग्रीन चिकन बनवायला लावलं. वा वा. आता तुम्हाला डायरेक्ट झाल्यावरच दाखवतो की कसं होईल. चिकनला फोडणी द्यायला सुरुवात झालेली आहे. हे बघा ग्रीन चिकन रेडी झालेलं आहे. चला मित्रांनो जेवायला बसतो. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.